स्वयंपाकाची तयारी, भाजी वगैरे निवडून, वाटाणा सोलून, कांदा वगैरे कापून असं काय तयारी म्हणजे मदत करताय. हे बघा इकडे मस्त चुलीवरती गरमागरम पोळ्या करायचं काम चालू आहे. तर हे आहे आमच्या गवळी बाबाचं मंदिर आणि आज भंडारा आहे. सो सगळी सकाळपासून आवरासावर चालू आहे, बघू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही आहोत मळ्यामध्ये, कारण की आज आमच्या मळ्यामध्ये गवळी बाबाचा भंडारा आहे. तर सगळी आमची तयारी वगैरे चालू आहे, सकाळपासून पूजा आहे, स्वयंपाक वगैरे सगळं चालू आहे. सो तुमच्यासोबत व्हिडिओमधून सगळं शेअर करते, बघत राहा आपला पूर्ण व्हिडिओ. इकडे सत्यनारायणची पूजा करायची, तर पूजेची तयारी वगैरे चालू आहे. रांगोळी काढली छोटीशी आणि इकडे मंदिर आणि इकडे आई नानी त्या भाजी मग आहे का तुम्ही आता त्याच्यात स्वयंपाकाची तयारी, भाजी वगैरे निवडून, वाटाणा सोलून, कांदा वगैरे कापून असं काय तयारी म्हणजे मदत करताय. सो इकडे चालू सगळ्यांची हेल्प करायचं काम. बघा इकडे प्रत्येक जण काम करतंय. लसूण वगैरे सोलायचं चालू आहे, बाकी सगळी तयारी. आणि मी सुद्धा काम करते, पण व्हिडिओसाठी मी थोडा व्हिडिओ घेते, नाहीतर म्हणशाल तू काय फक्त व्हिडिओ काढते. हा आमचा मळा आहे, सुंदर असा मळा आहे आमचा. इकडे सत्यनारायण पूजेचं काम चालू आहे. आता आम्ही मस्तपैकी उसळ बनवतोय. उसळीचा मसाला काढून ठेवला आहे, काश्मीर मसाला काय माहित नाही मला काय. बाकी सगळं सामान वगैरे इकडे रेडी. आणि त्याच्यात काय भात झालाय का? इकडे भात झालेला आहे, भात झालेला आहे. काय या पातेल्या मध्ये स्वयंपाक इकडे उसळ बनते. काढा ना थोडंसं उसळ शिजायला. इकडे उसळ शिजते, तिकडे वरण आहे. इथं वरण केलेलं आहे, छान असं वरण झालंय. त्याच्यामध्ये स्वयंपाक चालू आहे. त्याच्यात मसाले भात करायचा मसाले भात करायचे. पूर्ण स्वयंपाक झाल्यावर परत दाखवेल का? आणि सगळ्यात लास्टला मठ्ठा बांधणार आहे. येस, बुंदी गोड मध्ये, स्वीट मध्ये बुंदी. मस्तपैकी बुंदी. तर इकडे आम्ही सगळे कांदा वगैरे कापून देत होतो, वाटाणा वगैरे सोलून देत होतो. आचारी होते स्वयंपाक करण्यासाठी, तर त्यांना. तर इकडे आम्ही बसलो होतो सगळे आणि जे त्यांना पाहिजे होतं ते मदत करत होतो. तर बघा इकडे लोकांना जेवणासाठी टेबल खुर्ची वगैरे टाकलेले आहे. आणि इकडे आमच्या मळ्याचा परिसर आहे. इकडे हौद आहे, तर तिकडे मागे बाजूला विहीर आहे आणि असा काही आजूबाजूचा परिसर आहे. सत्यनारायणची पूजा पण चालू आहे, सो ती पण तुम्हाला दाखवते. समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. एका मिनिटाला पाणी फिरून घे. दुसऱ्या प्राणाय स्वाहा, वपराय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, उदाराय स्वाहा. देती पदे चतुःपदे वर्षनाळा करून परत जागेवर ठेवून दे. सत्यनारायणची पूजा झाली, त्याच्यानंतर मग गवळी बाबांची जी मूर्त होती तिचा अभिषेक करायचा होता पंचामृताने. तर इकडे अभिषेक पण करत होते आणि नंतर मग वस्त्र वगैरे घातले. तर खूप छान अशी छोटीशी आमची पूजा होती, खूप मस्त. त्याच्यानंतर मग हळूहळू लोक वगैरे यायला सुरुवात झाली, ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच. सहस्र श्रीरेखा पुरुका सहस्राक्षा सहस्रकी शुभयात्ता गाव तस्मात् तस्मात् जाता अयावया तन्यत्नं. घंटी धडके मार, घंटी शोभे मार, वृक्षा फळाची जय देव जय देव. पूजा वगैरे सगळी झाली, आरती झाली. त्याच्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. नाना नानी सगळ्या जणांनी छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या बाजूलाच म्हणजे एका बांधावरती म्हसोबा महाराजांचं पण मंदिर आहे छोटंसं, तर तिकडे पण आम्ही गेलो होतो नैवेद्य दाखवण्यासाठी. म्हसोबा आहे आणि आई मावले आहे, तर त्या दोघांसाठी नैवेद्य, हार, फुलं वगैरे जे काही आणलं होतं ते घेऊन गेलो होतो.
चुलीवरती गरमागरम पोळ्या करायचं काम चालू आहे. नानी आलेले आहे, इकडे आजी आहे. हो ना, मग सगळ्या माझ्या सासा पोळ्या करते, मी त्यांचा व्हिडिओ काढते. असं नाही, आम्ही तिकडे काम करतोय हो. मग आम्ही काम करतोय तिकडे. तर इकडे पोळ्या बनवायचं काम चालू आहे. इकडे पण पोळ्यांचंच काम चालू आहे. 2 ठिकाणी पोळ्यांचं काम चालू आहे. हे बघा. त्यानंतर मग इकडे हळूहळू लोक पण यायला सुरुवात झाली होती आणि सगळ्यांचं जेवण वगैरे चालू होतं. तर जेवणाचा मेन्यू होता उसळची भाजी, मसाले भात, पोळी आणि गोडमध्ये बुंदी होती आणि मस्तपैकी मठ्ठा ठेवलेला होता. खूप छान असा स्वयंपाक झालेला होता. सगळेजण जेवण करत होते. त्यानंतर मग सगळ्यात लास्टला आम्ही घरातल्या सगळ्या लेडीज आमच्या सगळ्यांनी जेवण वगैरे केलं सगळ्यात शेवटी. आणि बाकीचे अजून भरपूर लोक वगैरे बसलेलेच होते. तर खूप छान असा आमचा कार्यक्रम झाला मळ्यातला. तर असं झालं आमचा मळ्यातला कार्यक्रम. आणि त्यानंतर संध्याकाळी मी गेली होती एका लग्नाला मम्मीन त्यांच्यासोबत. तर लग्न होतं माझ्या मामीच्या भावाचं. तर बघू शकता तुम्ही इकडे छान अशी नवरी नवरदेवाची एंट्री झाली. आणि पुढे व्हिडिओमध्ये माझ्या मामीचं लुक दाखवते तुम्हाला. ग्रामे रांजनसंसिदो गणपती कुर्या सदा मंगलम मधुर्यो शिवं भवतु सुमूर्तो सावो मा पुत्र वडील त्यासी पूजने कुर्या सदा मंगलम. कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. लग्न लागलं त्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं इकडे. आणि इकडे माझ्या मामीचा लुक असा आहे बघा. माझ्या मामी मामाच्या लाडक्या मेवण्याचं लग्न आहे ना मामा. इकडे बाबा मम्मी मावशी ते सगळे. आणि इकडे आरू विरू माझ्या मामाचे मुलं आहे. हाय करा हाय. छान दिसतंय दोघं पण. खूप मस्त ड्रेस आहे तुमचा.